इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पी-सी-एम ग्रुपमध्ये 45% नाहीत? थांबा, तुम्ही तरीही इलिजिबल असू शकता. इंजिनिअरिंग ॲडमिशन इलिजिबिलिटी समजून घेऊया. 12वी किंवा इक्विव्हॅलंट परीक्षा पास असणे आवश्यक आहे. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट अनिवार्य आहेत. त्यासोबत केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, आय-टी, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, ॲग्रिकल्चर अशा सब्जेक्ट्सपैकी किमान एक सब्जेक्ट आवश्यक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मार्क्स. ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी किमान 45% आणि महाराष्ट्रामधील रिझर्व्ड पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी 40% गुण आवश्यक आहेत. रिझर्व्हमध्ये एस-सी, एस-टी, एस-बी-सी, एस-ई-बी-सी, ओ-बी-सी, डी-टी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी येतात. पण इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. 135 गुण 300 पैकी म्हणजे 45%. हे सगळ्यांना माहीत असतं. पण 134 गुण 300 पैकी हे 44.67% येतात आणि राउंड ऑफ प्रोव्हिजनमुळे हे 45% मानले जाऊ शकतात. तसंच रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 300 पैकी हे 40% येतात. पण 119 300 पैकी 39.67% आले तरी राउंड ऑफ नंतर 40% मानले जाऊ शकतात. म्हणून 1 मार्क कमी आला म्हणून लगेच घाबरू नका. ऑफिशियल इलिजिबिलिटी रूल्स आणि राउंड ऑफ प्रोव्हिजन नीट समजून घ्या. करिअर गायडन्स आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन माहितीकरता फॉलो करा.